आपण आपल्या क्लासला सुरू करूया मंगलाचरणाने. वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल मनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समय पाहुड मिनमो सुधकेवली भणिदं नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाधिकारांच्या आमच्या गाथा सुरू आहे. बंध नेमका कशाने होतो हा प्रश्न जीवासमोर उपस्थित झालेला आहे आणि त्याचं कारण सांगताना बंध हा अध्यवसान भावाने होतो हे आचार्यांनी स्पष्ट केलं. पूर्वबद्ध कर्माचा उदय जीवाला आहे, पण हा जो ज्ञानी आहे तो त्या पूर्वबद्ध कर्माच्या उदयाशी एकत्व रूपाने परिणमित होत नाही, तर त्याला कर्मबंध होत नाही. कारण सांगितलं की रागादी विकार हे नैमित्तिक आहे, स्वभाव नाही. आणि म्हणून रागादी विकार होण्यासाठी परद्रव्य असणं, परद्रव्याला उदय असणं, विभावासाठी पराचं निमित्त असणं हे आवश्यक आहे. जीव स्वतःच्या उपादान योग्यतेने रागरूप परिणमला आणि निमित्त कारणही तोच आहे अशा दोन गोष्टी नाही. निमित्त कारण हे परद्रव्य आहे, म्हणून परद्रव्याचं निमित्त कारण, कर्मोदयाचं निमित्त कारण जीवाची त्या समयामध्ये तशी अशुद्ध जीवाच्या उपादानगत योग्यतेची तशी योग्यता, आणि म्हणून हा जीव रागरूप परिणमतो. ही गोष्ट आपण कालपर्यंत गाथेमध्ये पाहिली. आणि यानंतर आम्हाला परत गाथा आम्ही बघितलेली होती की 281 नंबरची गाथा आम्ही बघितलेली होती काल. आणि ज्या गाथेमध्ये आचार्यांनी सांगितलेलं होतं की राग द्वेष कषाय कर्म हे उदयरूप असताना जे काही जीवाचे भाव होतात त्या रागादी भावांनी परिणमित होणारा अज्ञानी रागादी कर्मांना पुनरपी बांधतो. म्हणजे कर्म उदय रूप आहे, पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे. जसा राग द्वेष मोह यांच्या पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे. हा उदय असताना जीवाचा त्या स्वभाव म्हणजे भाव बनलेला आहे, परिणाम रागद्वेष मोहरूप झालेला आहे. आणि असा हा रागद्वेष मोहरूपाने परिणत असणारा आत्मा परत नवीन कर्मबंध करतो आहे. ही गोष्ट आपण कालच्या गाथेमध्ये बघितली की अज्ञानी जीव वस्तूचा स्वभाव यथार्थ समजत नाही आणि कर्माच्या उदयात जो जसा भाव त्याचा होतो आहे त्या भावाला तो आपला मानतो आहे, त्याच्याशी एकत्वरूप परिणमतो आहे. आणि इथेच त्याची चूक आहे. एकत्वरूप परिणमलं की नवीन कर्मबंध त्याला होणारच आहे. ही गोष्ट कालच्या गाथेमध्ये आपण बघितली. आणि त्यानंतर येणारी जी 282 नंबरची गाथा आहे, जवळपास 281 नंबर सारखीच ही सेम टू सेम गाथा बऱ्याच प्रमाणामध्ये आम्हाला पाहायला मिळते. काही याच्यामध्ये थोडासा फरक दिसतो. गाथा पहा. रागम हिय दोषम हिय कम्माय कसाय कम्मे सुचेव जे भावा ते हिम तू परिणमंतो रागादी बंध दे चेदा. 281 नंबरच्या गाथेमध्ये आपण बघितलं होतं की बंधदी पुनोवी आणि इथे बंध दे चेदा एवढ्याच शब्दांमध्ये आम्हाला फरक दिसतो. आणि उत्थानिका लिहिताना परत त्यामध्ये हे सांगितलंय की ततः स्थितम एतत, हे या ठिकाणी निश्चितपणे सिद्ध झालेली गोष्ट आहे. म्हणजे जी आचार्य मागच्या गाथेत सांगणार आहे त्याच गाथेमध्ये ही गोष्ट सिद्ध आहे
हे प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून राग द्वेष आणि कषाय कर्म उदय रूप असताना, म्हणजे या कर्माचा उदय असताना, द्रव्य कर्माचा उदय असताना जीवाचे जे काही भाव होतात म्हणजे भावकर्म होतात. पूर्वबद्ध कर्माचा उदय म्हणजे द्रव्य कर्माचा उदय, द्रव्य कर्माच्या उदयाच्या निमित्ताने जीवाचे विकार रूप परिणाम भाव कर्म, म्हणजे द्रव्य कर्म आणि भाव कर्म यांच्यामध्ये असा हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. द्रव्य कर्माचा उदय असताना जीवाचे भाव कर्म झाले, भावकर्माचा भाव असताना म्हणजे भावकर्म असताना नवीन कर्मांवर गणा कर्मरूप परिणमली, आणि म्हणून त्या भावांनी परिणमित होणारा आत्मा रागाधिक कर्मांना पुनरपी बांधतो. निश्चयाने अज्ञानीला पुद्गल कर्म ज्याचे निमित्त आहे, म्हणजे पुद्गल कर्माचा उदय हे त्याचं निमित्त कारण आहे, असे जे रागद्वेष मोहादी परिणाम आहे, त्या उदयामध्ये पूर्वबद्ध कर्माच्या उदयामध्ये जीवाचे रागद्वेष मोहादी परिणाम झाले. तेच परिणाम जे परिणाम आत्ता त्यांनी केले आहे, जे भावकर्म केलेले आहे ते परिणाम पुनरपी रागद्वेष मोह वगैरे परिणामांना निमित्तभूत अशा पुद्गल कर्माच्या बंधास कारण होतात. तर हे नवीन परत त्याला बांधल्या जात. आणि आता आपण जसं बघितलं की या दुसऱ्या गाथेच्या उत्थानिकेमध्ये स्वतः स्थितमेतच, म्हणजे पहिल्याच सांगितलेली गोष्टच इथे सिद्ध आहे, हे अमृतचंद्र आचार्यांनी लिहिलं. तर जयसेन आचार्य आपल्या टीकेमध्ये लिहितात, तम एव अर्थम दृढयती, याच अर्थाचा भाव या ठिकाणी दृढ करतात. आणि आचार्य जयसेन किंच विस्तार हे शब्द ठेवून लिहितात. आचार्य जयसेनांनी जिथे पाहिजे तिथे विशेष खुलासा केलेला आहे, आणि किंच विस्तार हे म्हणून त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आम्हाला बऱ्याच गाथांच्या मध्ये दिसतं. जिथे रागद्वेष मोह शब्दाचा प्रयोग आहे तिथे मोहाचा अर्थ मिथ्यात्व उत्पादक दर्शन मोह करणे, तिन्ही त्यांनी स्पष्ट केले की कशाचा रागद्वेष मोह ही शॉर्ट फ्रेज आपण वापरतो, तीन म्हणजे छोटे शब्द आपण वापरतो. तर पण या तीन शब्दांमध्ये विस्तृत अर्थ कोणता दडलेला आहे, तर मोह म्हणत असताना शेवटी जो शब्द मोह ठेवलेला आहे, हा मोह म्हणत असताना त्याचा अर्थ मिथ्यात्व उत्पादक दर्शन मोहनीय कर्म हे आहे. आणि रागद्वेष शब्दांनी क्रोधादी कषायांचा उत्पादक चारित्र मोह त्याचा अर्थ घेते. म्हणजे रागद्वेष हे शब्द चारित्र मोहा कर्माशी संबंधित आहे, तर मोह हा शब्द दर्शन मोहनीयाशी संबंधित आहे. इथे कुणाचा प्रश्न असा असेल की मोह शब्दांनी दर्शन मोह घेण्यात आपत्ती नाही, पण रागद्वेष शब्दाने चारित्र मोहनीय कसं काय घ्यावं, हा जर कोणाचा प्रश्न असेल तर आचार्य लिहितात की चारित्र मोहनीय कर्म दोन प्रकारचं आहे, एक कषाय वेदनीय आणि दुसरं नो कषाय वेदनीय. चारित्र मोहनीयाचे दोन भेद तत्वार्थ सूत्रात सर्वार्थ सिद्धीमध्ये केलेले आहे. एक केलं कषाय वेदनीय आणि दुसरं केलं नो कषाय वेदनीय. कषाय वेदनीयामध्ये द्वेष उत्पादक क्रोध मान हे द्वेष रूप, तर राग उत्पादक माया आणि लोभ हे राग रूप आहे. म्हणून चार जे आम्ही भेद करतो, क्रोध मान माया लोभ, याच्यामध्ये राग कशाला म्हणायचं आणि द्वेष कशाला म्हणायचं, तर माया आणि लोभ हा झाला राग भाव, माया आणि लोभ हा झाला राग भाव, आणि क्रोध आणि मान हा झाला द्वेष रूप परिणाम. आणि हा का झाला, तर चारित्र मोहनीयाच्या उदयात क्रोध कषायाचा उदय असताना जीव क्रोध रूप परिणमतो, याप्रमाणे हे लावायचं. तर नो कषायामध्ये लावताना
स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद, हास्य आणि रती ही 5 नोकशाय राग रूप आहे. आणि अरती, शोक, भय आणि जुगुप्सा ही 4 नोकशाय द्वेष रूप आहे. आणि कुठे कुठे मोह या शब्दाचा अर्थ मोहनीय कर्म असाही केला जातो. म्हणून या 3 शब्दांना आचार्यांनी आपल्या टीकेमध्ये जयसेनाचार्यांनी स्पष्ट केलेला आहे. मोह म्हणताना साधारणतः मिथ्यात्व कर्म घ्यायचं किंवा दर्शन मोहाशी संबंधित कर्म घ्यायचं. राग म्हणताना चारित्र मोहाच्या ज्या रागरूप परिणती आहेत त्या घ्यायच्या. त्याच्यामध्ये माया आणि लोभ आणि स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद आणि हास्य आणि रती इतके कषाय घ्यायचे. म्हणजे 5 आणि 2 7 घ्यायचे. आणि द्वेष म्हणत असताना क्रोध आणि मान आणि अरती, शोक, भय आणि जुगुप्सा असे 6 याला म्हणायचं द्वेष रूप परिणती. आणि या गाथा 2 गाथा जणू संलग्न गाथा आहे. आणि या 2 गाथांचा प्रयोग की रागाधिक जे आहे हा जीवाचा स्वभाव नाही हे समजून जाणून तशी प्रतीती करून त्याच्यामध्ये आत्मीयता न जोडता शाश्वत आत्म्याचा अनुभव करण्याचा प्रयत्न करणं. मी त्रिकाली ध्रुव आहे. ह्या ज्या काही रागद्वेषादी परिणती माझ्या जीवनात होतात आहे हा आत्म्याचा स्वभाव नाही. तो भाव माझा नाही. तो म्हणजे मी नाही. कधी कधी आम्ही रागाशी एवढं तन्मय होतो की काय करणार, मी ह्याला सोडू शकत नाही, अशा प्रकारचे शब्द देखील आमचे असतात. पण आचार्य सांगतात ज्याला तू म्हणतोय की हे मी सोडू शकत नाही तो तुझा स्वभावच नाही. आणि जो स्वभाव नाही तो सुटणारच आहे. म्हणून तुला निरंतर भावना ही भावायची आहे की मी न्यायक स्वभावी आत्मा आहे आणि मी आत्मतत्वाचीच प्राप्ती सदैव करेल. तेच मी करू शकतो आणि पर मी करूच शकत नाही. हा प्रयोग आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. यानंतर आचार्यांचं महत्वाचे प्रकरण या ठिकाणी येणार आहे की आत्मा रागादिकांचा अकारक कसा आहे. 283 ते 85 अशा गाथा या ठिकाणी राहणार आहे. आणि या ठिकाणी शब्द येणार आहे अप्रतिक्रमण, अप्रत्याख्यान असे शब्द आचार्य वापरणार आहे. प्रतिक्रमण आणि अप्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि अप्रत्याख्यान. प्रतिक्रमण याचा अर्थ केलेल्या चुकांबद्दल, हे चूक मिथ्या हो, भूतकाळात घडलेल्या दोषांबद्दल. जी काही आमच्या मनाची आज आम्ही मानसिकता निर्माण केलेली आहे की भूतकाळामध्ये माझ्या हातून अशा अशा प्रकारच्या चुका घडलेल्या आहे आणि ह्या चुका मला आत्ता ज्ञात झालेल्या आहे आणि त्या चुका मिथ्या हो, त्या माझ्या जीवनात परत न घडो, अशा प्रकारचा जो अंतरंगाचा परिणाम असणार आहे हा परिणाम म्हणजे प्रतिक्रमण आहे. म्हणजे भूतकालातील घडलेल्या दोषांचं परिमार्जन करणं म्हणजे प्रतिक्रमण आहे. आणि अप्रतिक्रमण म्हणजे हे न करणं की आम्हाला आमची चूकही ज्ञात होत नाही आणि चूक झाली ज्ञात तरीही ती चूक मला मिथ्या हो असं म्हणायचं धैर्य पण आमच्या जीवनात नाही. तसंच प्रत्याख्यान. प्रत्याख्यान कशाला म्हणायचं तर भावी काळामध्ये माझ्याकडून कोणत्याही तऱ्हेची चूक होऊ नये अशा प्रकारचा भाव आमचा असणं याला म्हणायचं प्रत्याख्यान. आमच्या आचारंगांच्या ग्रंथांमध्ये आम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहे की तुला प्रतिक्रमण करणं आवश्यक आहे, प्रत्याख्यान करणं आवश्यक आहे, तुला आलोचना करणं आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर तुला निंदा, गर्हा हे देखील करणं गरजेचं आहे. जर आम्हाला आत्मा शुद्ध बनवायचं आहे आणि शुद्ध कशाने बनणार आहे, ज्या चुका आमच्याकडून झालेल्या आहे त्या चुकांना काढून टाकण्याचा प्रयत्न करणं, त्या चुका आत्ता होणार नाही अशी खबरदारी घेणं आणि भविष्य काळातही त्याचं रिपिटेशन होणार नाही
ही दक्षता बाळगणं. म्हणजे 3 तऱ्हेचे परिणाम आम्ही बघितले. ज्या घडलेल्या आहेत त्या निघून जाणं, वर्तमान काळामध्ये माझ्या हातून ती चूक घडणार नाही अशी सजगता असणं, आणि भविष्य काळामध्ये देखील ती चूक माझ्याकडून रिपीट करणार नाही अशा प्रकारची सावधान वृत्ती असणं, यालाच आगमामध्ये प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि आलोचना म्हटलीये. भूतकाळातील दोषांचं परिमार्जन प्रतिक्रमण, वर्तमान काळामध्ये घडणाऱ्या दोषांना जाणीवपूर्वक, अंतरंगपूर्वक तिकडे न बघणं आणि आत्मस्वरूपात राहणं ही आलोचना, आणि भविष्य काळात चुका माझ्या हातून होणार नाही ते प्रत्याख्यान. आता प्रतिक्रमण आणि अप्रतिक्रमण, न करणं म्हणजे अप्रतिक्रमण आणि करणं म्हणजे प्रतिक्रमण. आता या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की अप्रतिक्रमण ही 2 प्रकारचं आहे आणि अप्रत्याख्यान देखील 2 प्रकारचं आहे. गाथा आपण वाचूया पहिल्यांदा. 283, 84 आणि 85 3 गाथा आहेत. अपडिकमणं दुविहं अपच्छखाणं तहेव विज्ञेयम् एदेनुवदेसेनय अकार गोवण्णिदो चेदा. अपडिकमणं दुविहं दव्ये भावे अपच्छखाणंपि एदेनुवदेसेनय अकार गोवण्णिदो चेदा. जावम् अपडिकमणम् अपच्छखाणं च दौवभावाणं कुवदि आदा तावदु कत्तासो होदिनादौ. अप्रतिक्रमण 2 प्रकारचं आहे. 2 प्रकारचं कोणतं? एक द्रव्य संबंधी आणि दुसरं भाव संबंधी. तसेच अप्रत्याख्यान सुद्धा 2 प्रकारचे समजावे. या उपदेशाने आत्मा अकारक सांगितलेला आहे. प्रतिक्रमण 2 प्रकारचे आहे. एक तर द्रव्य संबंधी आणि दुसरं भाव संबंधी. तसेच अप्रत्याख्यान देखील द्रव्य आणि भाव या संबंधाने 2 प्रकारचे समजावे. या उपदेशाने आत्मा त्या भावांचा अकर्ता सांगितलेला आहे. जो पावे तो आत्मा द्रव्य आणि भावांचे अप्रतिक्रमण आणि अप्रत्याख्यान करतो, तो पावे तो जीव करता होतो असे समजावे. जोपर्यंत हा आत्मा द्रव्य आणि भावांचं अप्रतिक्रमण आणि अप्रत्याख्यान करतो, तो पावे तो जीव करता होतो असे समजावे. महत्वाच्या गाथा आहे आणि आपण टीकानंतर याचं विस्तृत वर्णन बघू. आत्मा स्वतःहून रागादी भावांचा अकर्ता आहे. जर स्वभाव आत्म्याचा बघितला तर स्वभावाने आत्मा रागादी भावांचा करता नाही. कारण जर असे नसेल, जर तो स्वयंकारक होत असेल, तर अप्रतिक्रमण आणि अप्रत्याख्यान यांच्या द्रव्य आणि भाव या दोन्ही भेदरूपाने उपदेश होऊ शकणार नाही. द्रव्य प्रतिक्रमण किंवा भाव प्रतिक्रमण कशाला म्हणायचं? तर त्या वस्तूचा त्याग करणं, ज्या वस्तूच्या निमित्ताने तशा प्रकारचे भाव होतात, त्या वस्तूचा त्याग हा द्रव्य प्रतिक्रमण आहे. आणि त्या परिणामांचा म्हणजे शुभाशुभ परिणामांचा त्याग हे भाव प्रतिक्रमण आहे. म्हणून वास्तविक अप्रत्याख्यान आणि अप्रतिक्रमण यांचा जो द्रव्य आणि भाव या रूपाने उपदेश करण्यात आला आहे, तो उपदेशच द्रव्य आणि भाव यांच्या निमित्त नैमित्तिक भावास प्रगट करून आत्म्याच्या अकर्तेपणाचा बोध करून देतो.
म्हणून ही गोष्ट सिद्ध आहे की परद्रव्य हे निमित्त असून आत्म्याचे रागादी भाव हे नैमित्तिक आहे. महत्वाचं आणि नोट डाऊन करण्यासारखं वाक्य किंवा हायलाइट करण्यासारखं वाक्य कोणतं असेल तर परद्रव्य हे निमित्त असून आत्म्याचे रागादी भाव हे नैमित्तिक कार्य आहे. जर असे मानले नाही तर तेव्हा द्रव्य अप्रतिक्रमण आणि द्रव्य अप्रत्याख्यान यांच्या कर्तृत्वाच्या निमित्तपणाचा उपदेश हा व्यर्थच होईल. आणि तो उपदेश जर निरर्थक असेल तर एकट्या आत्म्यालाच रागादी भावांचा निमित्तपणा मानणे भाग पडेल. जो आता आत्मा आहे हा द्रव्य दृष्टीने नित्य आहे आणि जे काही आमच्या चुका घडतात आहे या चुका अनित्य आहे. जर आम्ही सदैव म्हटलं की आत्मा हा अप्रतिक्रमण भावात आहे, अप्रत्याख्यान भावात आहे, तर आत्मा हा त्रिकाल असल्यामुळे तो तशाच प्रकारचा निरंतर असायला पाहिजे, परंतु असं मात्र आम्हाला दिसत नाही. तेव्हा द्रव्य अप्रतिक्रमण आणि द्रव्य अप्रत्याख्यान यांच्या कर्तृत्वाच्या निमित्तपणाचा उपदेश हा व्यर्थच आहे. आणि तो उपदेशच जर निरर्थक असेल तर एकट्या आत्म्यालाच रागादी भावांचा निमित्तपणा मानणे भाग पडेल. तेव्हा द्रव्य नित्य असल्यामुळे म्हणजे आत्मा नित्य असल्यामुळे नित्य कर्तृत्वाचा प्रसंग येईल आणि त्यामुळे मोक्षाचाच अभाव सिद्ध होईल. म्हणून रागादी भावांना निमित्त परद्रव्यच असो. म्हणून रागादी जे परिणाम झाले हे नैमित्तिकच आहे. ते कर्माच्या उदयात किंवा परद्रव्याच्या संबंधानेच होतात आहे आणि म्हणून आत्म्याच्या रागादी भावांना निमित्त परद्रव्य असो असं म्हटलं. असे झाले असताना आत्मा रागादी भावांचा स्वयं अकर्ता आहे. तर तो आपल्या उपादानगत योग्यतेने किंवा त्रिकाली स्वभाव दृष्टीने तो अकर्ता आहे ही गोष्ट सिद्ध होते. तथापि जोपर्यंत निमित्तभूत परद्रव्याचे प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करत नाही तोपर्यंत नैमित्तिक भूत रागादी भावांचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान होत नाही. परत वाक्य अत्यंत महत्वाचं आहे की जोपर्यंत निमित्तभूत परद्रव्यांचं प्रतिक्रमण, जे द्रव्य आणि भाव रूपाने प्रतिक्रमण सांगितलं आहे. द्रव्याचं प्रतिक्रमण करायचं याचा अर्थ ज्या परद्रव्याच्या संयोगाने भाव उत्पन्न होतात त्या परवस्तूचा त्याग. जसं आता एखादी आकर्षक वस्तू बघितल्यानंतर अंतरंगामध्ये ती वस्तू घेण्याचा परिणाम झाला. आता ती वस्तू ग्रहण करण्याचा माझा परिणाम हे माझं भाव प्रतिक्रमण आणि ती वस्तू जी आहे ती वस्तू तर अप्रतिक्रमण आहे आणि त्या वस्तूचा मी त्याग केला म्हणजे मी द्रव्याचं प्रतिक्रमण केलं. त्या वस्तूचा मी त्याग केला म्हणजे द्रव्य प्रतिक्रमण केलं आणि द्रव्य प्रतिक्रमण केलं आणि त्या अनुषंगाने माझ्या भावांचा त्या वस्तूविषयीचं जे आकर्षण होतं त्या भावाचाही मी त्याग केला. हे भाव प्रतिक्रमण झालं. म्हणून जो पावे तो निमित्तभूत परद्रव्याचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करत नाही. जोपर्यंत प्रतिक्रमण आम्ही करत नाही, ती वस्तू सोडत नाही, तोपर्यंत नैमित्तिक भूत रागाचे प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान पण होत नाही. जर आम्ही वस्तूचा त्यागच केला नाही तर आमचं भाव प्रतिक्रमण किंवा भाव प्रत्याख्यान होऊ शकत नाही. भाव प्रत्याख्यान आणि भाव प्रतिक्रमण होण्यासाठी आम्हाला द्रव्य प्रतिक्रमण आणि द्रव्य प्रत्याख्यान होणं आवश्यक आहे. आमच्याजवळ वस्तू आहे आणि आम्ही म्हणतो आहे की मला त्याच्याविषयीचं आकर्षण नाही, असं संभवू शकत नाही.
जर तुला आकर्षण नाहीये तर ती वस्तू निश्चितपणे सुटणार आहे. म्हणून अशा तऱ्हेने निमित्तभूत परद्रव्याचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान जोपर्यंत करत नाही तोपर्यंत नैमित्तिकभूत भावांचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान होत नाही. आणि जो पावेतो त्या भावांचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान होत नाही. आणि जोपर्यंत आमचे हे शुभाशुभ भाव द्रव्य प्रतिक्रमण, द्रव्य भाव प्रतिक्रमण आणि वस्तूचा त्याग अशा तऱ्हेने होत नाही तोपर्यंत तो रागादी भावांचा करता आहे. जेव्हा रागादी भावांना निमित्तभूत द्रव्याचे प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करतो त्याच वेळी नैमित्तिकभूत भावाचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करतो. आणि जेव्हा परद्रव्यांना हा सोडतो त्यावेळेला मग कुठे ह्याच्या जीवनामध्ये भाव प्रतिक्रमण पण होऊ शकतं. आणि जेव्हा नैमित्तिक औपाधिक भावांचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करतो तेव्हा हा साक्षात अकर्ता होतो. भावार्थ पहा. भावार्थामध्ये आणखी ही गोष्ट स्पष्ट होईल. प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान यांचा द्रव्य आणि भाव या दोन भेद रूपाने द्विविध उपदेश आहे. कारण येथे शुद्ध नयाच्या प्राधान्याने कथन असल्यामुळे निषेधाच्या मुख्यतेने वर्णन आहे. आम्ही बघितलं होतं की व्यवहारनय हा निषेध्य आहे आणि निश्चयनय निषेधक आहे. प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान, द्रव्य प्रतिक्रमण आणि भाव प्रतिक्रमण किंवा द्रव्य प्रत्याख्यान आणि भाव प्रत्याख्यान असा हा भेद रूपानी उपदेश जो आहे हा व्यवहार नयानी आहे. आणि निश्चयनय व्यवहार नयानी जे सांगितलेला आहे त्याचा निषेध करणार आहे. आता पहा अप्रतिक्रमण आणि अप्रत्याख्यान यांचं स्वरूप. भूतकाळामध्ये जे काही परद्रव्यांचे ग्रहण केले त्याला आत्ता चांगलं समजणं, त्यांचा संस्कार राहणं, ममत्व असणं हे द्रव्य अप्रतिक्रमण आहे. म्हणजे अप्रतिक्रमण आहे म्हणजे आम्हाला त्याचा त्याग नाही. त्या परद्रव्याच्या ग्रहणाच्या निमित्ताने जे काही रागादी भाव झाले होते त्यांना वर्तमान काळी चांगलं समजणं, त्या संबंधी ममत्वाचा पीळ बाकी राहणं हे भाव अप्रतिक्रमण आहे. म्हणजे भूतकाळामध्ये आम्ही वस्तूंचं ग्रहण केलेलं आहे आणि वर्तमान काळामध्ये ते मी जे ग्रहण केलेलं आहे ते चांगलं होतं, त्याचा संस्कार राहणं, त्याच्याविषयीचा ममत्व भाव असणं हे द्रव्य अप्रतिक्रमण आहे. आणि त्या परद्रव्याच्या ग्रहणाच्या वेळी जसे काही रागद्वेषादी परिणाम झालेले होते त्याला वर्तमान काळामध्ये देखील चांगलं समजणं, त्याविषयीचा ममत्व भाव, शुभ अशुभ भाव असणं हे भाव अप्रतिक्रमण आहे. तसेच भविष्य काळामध्ये परद्रव्याची इच्छा करून ममत्व ठेवणे हे द्रव्य अप्रत्याख्यान आहे. भविष्य काळासंबंधी जेव्हा परद्रव्याची इच्छा करून की मला हे परद्रव्य आत्ता तर प्राप्त आहे पण भविष्य काळातही याचा संयोग राहिला पाहिजे किंवा आज नाही पण पुढे याचा संयोग मिळाला पाहिजे असा हा ममत्व भाव भविष्य काळासंबंधी असणं हे द्रव्य अप्रत्याख्यान आहे. एखाद्या जवळ आज वस्तू नाही आहे आणि भविष्य काळात त्या वस्तूविषयी की मला आज तर नाही आहे परंतु दुसऱ्यांची बघितलेली आहे आणि अशी वस्तू मला प्राप्त भविष्यात झाली पाहिजे हा भाव अंतरंगात ठेवणं हे झालं द्रव्य अप्रत्याख्यान. कारण आम्ही त्याग केला नाही त्या गोष्टीचा आणि त्याच्या निमित्ताने आगामी काळामध्ये होणाऱ्या रागाच्या भावांची वांछा ठेवणं, त्याविषयी ममत्व भाव ठेवणं हे भाव अप्रत्याख्यान आहे.
तर हा जो द्रव्य अप्रतिक्रमण आणि भाव अप्रतिक्रमण, तसंच द्रव्य अप्रत्याख्यान आणि भाव अप्रत्याख्यान असा दोन प्रकारचा उपदेश आहे. त्यामुळे द्रव्य आणि भाव यामधील निमित्त नैमित्तिक संबंधाचा बोध करून देणार आहे. किंवा वस्तूच्या अनुषंगाने भावांची निर्मिती होते. वस्तूचा त्याग केला तर भावांचाही जनरली त्याग होतो. म्हणून एकाच्या निमित्ताने, द्रव्याच्या निमित्ताने भाव उत्पन्न होतात. म्हणून त्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे. यावरून हे सिद्ध आहे की परद्रव्य तर निमित्त आहे आणि रागाधिक भाव हे नैमित्तिक आहे. याप्रमाणे रागादी भावांना निमित्त निरपेक्ष जीव स्वयमेव करत नाही. म्हणून रागादी भावांचं निमित्त कारण जीव द्रव्य नाही. आचार्यांना ही गोष्ट अकारक रीतीने सिद्ध करायची आहे की आत्मा रागादिकांचा अकारक आहे. कारण तो स्वयं आपल्या रागादिकांसाठी निमित्त कारण नाही. म्हणून तो रागादिकांचा अकर्ताच आहे, ही गोष्ट सिद्ध आहे. या तऱ्हेने यद्यपि हा आत्मा रागादी भावांचा अकर्ता आहे, तथापि जो पावे तो निमित्तभूत परद्रव्याचे अप्रतिक्रमण आणि अप्रत्याख्यान आत्म्याला आहे. अर्थात भूतकाळातील परद्रव्य रूप परिग्रह आणि भावी काळातील परिग्रह यांचा त्याग हा आत्मा करत नाही. तोपर्यंत रागादी भावांचं अप्रतिक्रमण आणि अप्रत्याख्यान आहे. जोपर्यंत हा वस्तूचा त्याग करत नाही तोपर्यंत याला प्रतिक्रमण नाही किंवा प्रत्याख्यान नाही. तोपर्यंत त्याला काय आहे तर अप्रतिक्रमण आहे आणि अप्रत्याख्यान आहे. अर्थात त्याच्या रागादी भावांचा अभाव होत नाही. तो पावे तो रागादी भावांचा हा कर्ता आहे. तसेच त्यावेळी तो निमित्तभूत परद्रव्याचे प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करतो. आणि ज्या वेळेला मात्र हा परद्रव्याचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करतो, म्हणजे परद्रव्यांचा त्याग, भूतकाळातल्या परद्रव्यांविषयीचा त्याग करतो आणि भविष्य काळामध्ये देखील त्याग करतो, तेव्हा नैमित्तिक अशा रागादी भावांचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान देखील त्याला होतं. आणि जेव्हा रागादी भावांचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान होतो तेव्हा हा रागादी भावांचा साक्षात अकर्ता आहे. याप्रमाणे आत्मा तर स्वयमेव रागादी भावांचा अकर्ताच आहे असे परद्रव्यास निमित्तभूत म्हटल्याने जाणले जाते. थोडक्यात या 2-3 गाथांमध्ये प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यानाचं स्वरूप आचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रतिक्रमण प्रत्याख्यान हे काय आहे आणि कशा तऱ्हेने यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे या संबंधी आणखी विस्तृत चर्चा उद्याच्या याच्यामध्ये आपण करणार आहोत. जिनवाणी की ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.